अभ्यास करण्यापूर्वी आपण त्याच्याशी संबंधित असणाऱ्या काही मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करू. त्यासाठी बाजूची आकृती पाहूया. बिंदू एम ने रेख एबीचे दोन समान भाग केले आहेत, म्हणून रेख एएम आणि रेख एम बी समान लांबीचे आहेत. त्यामुळे बिंदू एम हा रेख एबीचा मध्यबिंदू आहे. आता आपण रेषेच्या दुभाजकाविषयी माहिती मिळवूया. त्यासाठी बाजूच्या पडद्यावरील आकृती पहा. रेषा एल ही रेख एबीच्या एम या मध्यबिंदूतून जाते. बिंदू एम हा रेख एबीचे दोन सारखे भाग करतो, म्हणून रेख एएम व रेख एम बी हे समान लांबीचे रेषाखंड आहेत. म्हणून रेषा एल ही रेख एबीची दुभाजक रेषा आहे. त्याचप्रमाणे एन ही रेख एबीच्या एम या मध्यबिंदूतून जाते. रेषा एन सुद्धा रेषा एबीचे दोन समान भाग करते, म्हणून रेषा एन सुद्धा रेख एबीची दुभाजक रेषा आहे. त्याचप्रमाणे रेषा पी सुद्धा रेख एबीचे दोन समान भाग करते, म्हणून रेषा पी सुद्धा रेख एबीची दुभाजक आहे. मुलांनो, आकृतीचे निरीक्षण करून सांगा, रेषा एन ने एम बिंदूजवळ केलेला कोन कोणत्या प्रकारचा आहे? रेषा एन ने एम बिंदूजवळ केलेला कोन काटकोन आहे. याचा अर्थ ती रेषा रेख एबीची लंब रेषा आहे. थोडक्यात हे लिखाण अशा पद्धतीनं करतात. लंबरेषा दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. आता आपण लंब दुभाजक म्हणजे काय ते पाहू. बाजूची आकृती पहा. रेषा एन ही रेख एबीच्या एम या बिंदूतून जाते आणि ती रेषा एबीला लंब सुद्धा आहे, म्हणून रेषा एन ही रेख एबीची लंब दुभाजक रेषा आहे. आता रेषा पी चे निरीक्षण करा. रेषा पी ही रेख एबीच्या एम या मध्यबिंदूतून जाते, पण ती रेख एबीला लंब नाही, म्हणून रेषा पी ही रेख एबीची फक्त दुभाजक रेषा आहे, परंतु लंब दुभाजक रेषा नाही. बाजूची आकृती पहा. रेषा एल, रेषा एन, रेषा पी आणि रेषा के या परस्परांना छेदणाऱ्या रेषा आहेत. सर्व रेषा ओ या बिंदूतून जातात. या सर्व रेषा ओ या बिंदूत छेदतात. ह्या रेषांना एकसंपाती रेषा असे म्हणतात आणि ओ या बिंदूला त्यांचा संपात बिंदू असे म्हणतात. बाजूची त्रिकोणाची आकृती पहा. त्रिकोण एबीसी चे ए, बी आणि सी हे तीन शिरोबिंदू आहेत. रेख एबी, बीसी व सीए या तीन त्रिकोण एबीसीच्या बाजू आहेत. आपण आकृतीत पाहू शकतो, बाजू बीसी समोरील शिरोबिंदू ए आहे, बाजू एसी समोरील शिरोबिंदू बी आहे आणि बाजू एबी समोरील शिरोबिंदू सी आहे. रेख एसी ही कोन बी समोरील बाजू म्हणजे सम्मुख बाजू आहे. हे आपण असेही सांगू शकतो की बी हा रेख एसी समोरील कोन किंवा सम्मुख कोन आहे. त्याचप्रमाणे रेख एबी ही कोन सी ची समोरील बाजू म्हणजे सम्मुख बाजू आहे, म्हणजेच सी हा रेख एबी समोरील कोन अर्थात सम्मुख कोन आहे. त्याचप्रमाणे रेख बीसी ही ए समोरील बाजू म्हणजे सम्मुख बाजू आहे आणि कोन ए हा बाजू बीसी समोरील कोन म्हणजे सम्मुख कोन आहे. आता त्रिकोणाशी संबंधित संकल्पनांचा अभ्यास करू. आपण त्रिकोणाच्या शिरोलंबापासून सुरुवात करू. त्रिकोणाचा शिरोलंब म्हणजे थोडक्यात काय? त्रिकोणाचा शिरोलंब म्हणजे त्रिकोणाची उंची. कोणता रेषाखंड त्रिकोणाची उंची म्हणून ओळखतात? बाजूच्या आकृतीकडे पहा. त्रिकोण डीईएफ मध्ये डी या शिरोबिंदूतून
बाजू EF वर लंब रेषाखंड DM काढला आहे. रेख DM हा त्रिकोण DEF चा शिरोलंब आहे. म्हणून आपण त्रिकोणाच्या शिरोलंबाची अशी व्याख्या करू शकतो की त्रिकोणाच्या शिरोबिंदू सम्मुख बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडाला त्रिकोणाचा शिरोलंब किंवा त्रिकोणाची उंची असे म्हणतात. मागच्या इयत्तेत गुण्याच्या सहाय्याने दिलेल्या रेषेवर लंबरेषा कशी काढतात हे आपण शिकलो आहोत. त्रिकोणाच्या बाजूवर जर आपण लंबरेषा काढल्या तर आपल्याला त्रिकोणाचे शिरोलंब मिळतात. त्रिकोण PQR मध्ये रेख PG हा बाजू QR वर P शिरोबिंदूतून काढलेला लंब आहे. रेख QI हा बाजू PR वर Q शिरोबिंदूतून काढलेला लंब आहे. रेख RH हा बाजू PQ वर R शिरोबिंदूतून काढलेला लंब आहे. म्हणून रेख PG, रेख QI आणि रेख RH हे त्रिकोण PQR चे शिरोलंब आहेत. आपण पाहू शकतो की हे तिन्ही शिरोलंब K या एकाच बिंदूत छेदतात. म्हणून बिंदू K हा त्रिकोण PQR च्या तिन्ही शिरोलंबांचा संपात बिंदू आहे. म्हणून कोणत्याही प्रकारच्या त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब एकसंपाती असतात. आता आपण पाठ्यपुस्तकातील उदाहरण संग्रह 1 मधील पहिले उदाहरण सोडवू. प्रश्न 1. आकृतीचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्रिकोण ABC मध्ये बाजू AB, BC व AC वरील त्रिकोणाचे शिरोलंब कोणते? उत्तर: त्रिकोण ABC मध्ये रेख CD हा बाजू AB वरील शिरोलंब आहे. रेख AF हा बाजू BC वरील शिरोलंब आहे आणि रेख BE हा बाजू CA वरील शिरोलंब आहे. उदाहरण संग्रह 1 मधील त्रिकोण CID चे शिरोलंब गुण्याच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न करू. प्रश्न 2. त्रिकोण CID हा लघुकोन त्रिकोण काढून त्याचे तिन्ही शिरोलंब काढा. उत्तर: लघुकोन त्रिकोण कसा काढतात हे आपण शिकलेलो आहोत. लघुकोन त्रिकोणाच्या प्रत्येक कोनाचे माप 90 अंशापेक्षा कमी असते. प्रथम कितीही लांबीचा रेख ID काढा. आता लघुकोन त्रिकोण CID काढताना कोन I हा 60 अंश, कोन D हा 70 अंश आणि कोन C हा 50 अंशाचा काढा. आता आपण त्रिकोण CID चे तिन्ही शिरोलंब काढू. प्रथम आपण बाजू CI वरील शिरोलंब काढू. पट्टी बाजू CI वर ठेवा. आता CI बाजूवर ठेवलेला काटकोनी गुण्या D बिंदूवर येईपर्यंत सरकवा. हे करताना पट्टी हलवू देऊ नका. D बिंदूतून जाणारी रेषा काढा. छेदन बिंदूला E हे नाव द्या. अशा प्रकारे आपण D या शिरोबिंदूतून बाजू CI वर DE हा शिरोलंब काढला. आता आपण बाजू ID वर शिरोलंब काढू. पट्टी बाजू ID वर व्यवस्थित लावा. आता बाजू ID वर ठेवलेला काटकोनी गुण्या C बिंदू येईपर्यंत सरकवा. हे करताना खालची पट्टी हलवू देऊ नका. C बिंदूतून जाणारी रेषा काढा. छेदन बिंदूला F हे नाव द्या. अशा प्रकारे आपण C या शिरोबिंदूतून बाजू ID वर रेख CF हा शिरोलंब काढला. आता आपण बाजू CD वर शिरोलंब काढू. पट्टी बाजू CD वर व्यवस्थित लावा. आता बाजू CD वर ठेवलेला काटकोनी गुण्या I बिंदू येईपर्यंत सरकवा. हे करताना पट्टी हलवू देऊ नका. I बिंदूतून जाणारी रेषा काढा. छेदन बिंदूला G हे नाव द्या. अशा प्रकारे आपण I या शिरोबिंदूतून CD बाजूवर IG हा शिरोलंब काढला. त्रिकोण CID च्या तिन्ही शिरोलंबांच्या छेदन बिंदूला O हे नाव द्या. आता आपण त्रिकोणाच्या बाजूच्या लंब दुभाजकाचा अभ्यास करू. त्रिकोण ABC मध्ये
एक्स हा बाजू AB चा मध्यबिंदू आहे, वाय हा बाजू BC चा मध्यबिंदू आहे आणि झेड हा बाजू AC चा मध्यबिंदू आहे. रेषा L ही बाजू AB ला लंब असणारी आणि X बिंदूतून जाणारी रेषा आहे. म्हणून रेषा L ही बाजू AB ची लंबदुभाजक रेषा आहे. म्हणून आपण त्रिकोणाच्या लंबदुभाजकाची व्याख्या अशी करू शकतो की त्रिकोणाच्या बाजूच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या लंब रेषेला त्या बाजूचा लंबदुभाजक म्हणतात. मुलांनो, आपण मागच्या इयत्तेत बाजूचे लंबदुभाजक कसे काढतात ते शिकलो. आता आपण पाहूया की त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे लंबदुभाजक एकसंपाती असतात ते कसे. या आकृतीत त्रिकोण ABC मध्ये रेषा L ही बाजू AB ची लंबदुभाजक रेषा आहे. त्याचप्रमाणे रेषा M ही बाजू BC ची लंबदुभाजक रेषा आहे आणि रेषा N ही बाजू AC ची लंबदुभाजक रेषा आहे. म्हणून आपण पाहू शकतो की रेषा L, M आणि N या तिन्ही रेषा D या एकाच बिंदूत छेदतात. म्हणजेच त्रिकोण ABC च्या बाजूंच्या लंबदुभाजक रेषा L, M आणि N या एकसंपाती रेषा असून त्यांचा संपात बिंदू D आहे. म्हणजेच त्रिकोणाच्या तीनही बाजूंचे लंबदुभाजक एकसंपाती असतात. त्रिकोणाच्या बाजूचे लंबदुभाजक काढण्याची रचना उदाहरण संग्रह 1 मधील उदाहरणानुसार करू. प्रश्न 3. त्रिकोण RTO हा लघुकोन त्रिकोण काढून त्याचे तिन्ही बाजूंचे लंबदुभाजक काढा. उत्तर. प्रथम रेख TO हा किती लांबीचा काढा. आता T बिंदूत 60 अंश इतका कोन, O बिंदूत 50 अंश इतका कोन व R बिंदूत 70 अंश इतका कोन आहे. आता आपण लंबदुभाजक काढण्याच्या रचनेची सुरुवात करू. प्रथम आपण बाजू TO चा लंबदुभाजक काढू. प्रथम कंपासच्या दोन टोकांमध्ये TO च्या लांबीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. T केंद्रावर कंपासचे पोलादी टोक ठेवून बाजू TO च्या वरच्या व खालच्या बाजूस कंस काढा. आता कंपास पोलादी टोक O या केंद्रावर ठेवून आधीच्या कंसांना छेदणारे कंस काढा. कंसाच्या छेदनबिंदूंना P आणि Q अशी नावं द्या. आता P आणि Q बिंदूतून जाणारी रेषा काढा. अशा प्रकारे आपण बाजू TO ची लंबदुभाजक रेषा काढली. आता आपण बाजू RO चा लंबदुभाजक काढू. बाजू RO च्या लांबीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन R केंद्र घेऊन बाजू RO च्या दोन्ही बाजूंना कंस काढा. आता कंपासचे पोलादी टोक O केंद्रावर ठेवून आधीच्या कंसांना छेदणारे कंस काढा. त्यांच्या छेदन बिंदूला U आणि V अशी नावे द्या. आता U व V बिंदूतून जाणारी रेषा काढा. अशा प्रकारे आपण बाजू RO ची लंबदुभाजक रेषा काढली. आता आपण बाजू RT ची लंबदुभाजक रेषा काढू. बाजू RT च्या लांबीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन R केंद्र करून RT च्या दोन्ही बाजूस कंस काढा. आता कंपासचे पोलादी टोक T केंद्रावर ठेवून पहिल्या कंसांना छेदणारे कंस काढले. कंसांच्या छेदन बिंदूंना X व Y नावे द्या. बिंदू X व Y मधून जाणारी रेषा काढा. अशा प्रकारे आपण बाजू RT ची लंबदुभाजक रेषा काढली. त्रिकोण RTO च्या तिन्ही लंबदुभाजकांच्या छेदन बिंदूला W हे नाव द्या. आता आपण त्रिकोणाच्या मध्यगेचा अभ्यास करू. दिलेल्या नावानुसार मध्यगा म्हणजे मध्यबिंदूतून जाणारी रेषा. आता आपण याचा अभ्यास करू. बाजूची आकृती पहा. त्रिकोण LMN च्या बाजू MN चा P हा मध्यबिंदू असून L हा बाजू MN चा सम्मुख म्हणजेच
समोरील शिरोबिंदू आहे. आता बिंदू P आणि शिरोबिंदू L जोडा. आता आपण म्हणू शकतो की रेख LP ही त्रिकोण LMN ची मध्यगा आहे. म्हणून आपण त्रिकोणाच्या मध्यगेची अशी व्याख्या करू शकतो की त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्या समोरील बाजूच्या मध्यबिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडांना त्रिकोणाची मध्यगा असे म्हणतात. आता आपण पाहिले की त्रिकोणाची मध्यगा म्हणजे त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारी रेषा. आता ही रचना करताना आपल्याला त्रिकोणाच्या बाजूंचे दुभाजक काढण्याची गरज आहे. येथे आपण त्रिकोण LMN आणि त्याच्या मध्यगांची आकृती काढली आहे. LM, MN आणि LN या त्रिकोण LMN च्या बाजू आहेत. बिंदू R हा बाजू LM चा मध्यबिंदू आहे. बिंदू P हा बाजू MN चा मध्यबिंदू आहे आणि बिंदू Q हा बाजू LN चा मध्यबिंदू आहे. N हा बाजू LM चा सम्मुख किंवा समोरील शिरोबिंदू आहे. L हा बाजू MN चा सम्मुख किंवा समोरील शिरोबिंदू आहे. तसंच M हा बाजू LN चा सम्मुख अर्थात समोरील शिरोबिंदू आहे. N आणि R, L आणि P, M आणि Q हे बिंदू जोडल्यानंतर आपल्याला त्रिकोण LMN च्या NR, LP व MQ या मध्यगा मिळतात. जर आपण या मध्यगांचे निरीक्षण केले तर आपल्याला दिसते की सर्व मध्यगा एका बिंदूत छेदतात, म्हणून त्या एकसंपाती आहेत. बिंदू G हा त्रिकोण LMN च्या तिन्ही मध्यगांचा संपात बिंदू आहे, म्हणून त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एकसंपाती असतात. आता आपण उदाहरण संग्रह 1 मधील आणखी एक उदाहरण सोडवू. प्रश्न 3. त्रिकोण VUW मध्ये रेख UD मध्यगा आहे. एक रेख VW च्या मध्यबिंदूचे नाव लिहा. उत्तर: रेख UD ही बाजू VW वरील मध्यगा दिलेली आहे. मध्यगा म्हणजे त्रिकोणाचा शिरोबिंदू व त्या समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड. म्हणून बिंदू D हा रेख VW चा मध्यबिंदू आहे. 2. जर बाजू VD ची लांबी 5 सेंटीमीटर असेल तर बाजू VW ची लांबी किती? उत्तर: D हा रेख VW चा मध्यबिंदू आहे, म्हणून रेख VW ची लांबी रेख VD च्या लांबीच्या दुप्पट असेल. रेख VD ची लांबी 5 सेंटीमीटर दिलेली आहे, म्हणून रेख VW ची लांबी बरोबर 2 गुणिले 5, म्हणून रेख VW ची लांबी बरोबर 10 सेंटीमीटर. प्रश्नसंग्रह 1 मधील त्रिकोणाच्या मध्यगा काढा. प्रश्न 4. कोणताही त्रिकोण XYZ काढा. त्याच्या 3 मध्यगा काढा. उकल. आता आपण 8 सेंटीमीटर लांबीची रेख YZ काढू. बिंदू Y वरून 60 अंश मापाचा कोन काढा. त्याचप्रमाणे बिंदू Z वरून 50 अंश मापाचा कोन काढा. 60 अंश व 50 अंशच्या छेदनबिंदूला X हे नाव द्या. त्रिकोण XYZ हा तयार झाला. आता आपण मध्यगा काढण्यास सुरुवात करू. आपल्याला रेख YZ, XY आणि XZ ला दुभागावे लागेल. चला आता आपण रेख YZ ची मध्यगा काढू. प्रथम बिंदू Y केंद्र म्हणून घ्या. कंपासचे टोक Y वर ठेवून रेख YZ च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. रेख YZ च्या आत व बाहेर असे 2 कंस काढा. आता कंपासचे टोक Z वर ठेवा आणि अंतर तेच ठेवा. रेख YZ च्या आत आणि बाहेर
पूर्वी काढलेल्या कंसांना छेदणारे कंस काढा. आता कंसांच्या छेदनबिंदूवर पट्टी ठेवून रेख YZ वर बिंदू नोंदवा. नोंदवलेल्या बिंदूला M असे नाव द्या, जो रेख YZ चा मध्यबिंदू असेल. सम्मुख शिरोबिंदू X व बिंदू M ला जोडणारी रेषा काढा. अशा प्रकारे आपण रेख YZ ची मध्यगा XM काढली. चला आता आपण रेख XZ ची मध्यगा काढू. प्रथम बिंदू X केंद्र म्हणून घ्या. कंपासचे टोक X वर ठेवून रेख XZ च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. रेख XZ च्या आत व बाहेर असे 2 कंस काढा. आता कंपासचे टोक Z वर ठेवा आणि अंतर तेच ठेवा. रेख XZ च्या आत आणि बाहेर पूर्वी काढलेल्या कंसांना छेदणारे कंस काढा. आता कंसांच्या छेदनबिंदूवर पट्टी ठेवून रेख XZ वर बिंदू नोंदवा. नोंदवलेल्या बिंदूला N असे नाव द्या, जो रेख XZ चा मध्यबिंदू असेल. सम्मुख शिरोबिंदू Y व बिंदू N ला जोडणारी रेषा काढा. अशा प्रकारे आपण रेख XZ ची मध्यगा YN काढली. चला आता आपण रेख XY ची मध्यगा काढू. प्रथम बिंदू X केंद्र म्हणून घ्या. कंपासचे टोक X वर ठेवून रेख XY च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. रेख XY च्या आत व बाहेर असे 2 कंस काढा. आता कंपासचे टोक Y वर ठेवा आणि अंतर तेच ठेवा. रेख XY च्या आत आणि बाहेर पूर्वी काढलेल्या कंसांना छेदणारे कंस काढा. आता कंसांच्या छेदनबिंदूवर पट्टी ठेवून रेख XY वर बिंदू नोंदवा. नोंदवलेल्या बिंदूला O असे नाव द्या, जो रेख XY चा मध्यबिंदू असेल. सम्मुख शिरोबिंदू Z व बिंदू O ला जोडणारी रेषा काढा. अशा प्रकारे आपण रेख XY ची मध्यगा ZO काढली. चला आता आपण त्रिकोण XYZ च्या तीनही मध्यगांच्या छेदनबिंदूला G असे नाव देऊ. आता आपण कोनदुभाजकाचा अभ्यास करू. मागच्या इयत्तेत आपण कोनदुभाजकाचा अभ्यास केला आहे. कोनदुभाजक हा किरण असून तो कोनाचे 2 समान मापाचे भाग करतो. त्रिकोण KLM ची आकृती पहा. दिलेल्या आकृतीत किरण LQ हा कोन KLM चा दुभाजक आहे व तो Q बिंदूतून जातो. म्हणून कोन KLQ चे माप व कोन QLM चे माप समान आहे. कोनदुभाजकाची रचना कशी करायची हे आपण शिकलो आहोत. ह्या रचना पद्धतीचा उपयोग करून त्रिकोण KLM च्या तिन्ही कोनांचे कोनदुभाजक काढले. किरण LQ हा कोन KLM चा कोनदुभाजक आहे. किरण KP हा कोन LKM चा कोनदुभाजक आहे. किरण MR हा कोन KML चा कोनदुभाजक आहे. आपण हे सुद्धा पाहू शकतो की तीनही कोनांचे दुभाजक एकाच बिंदूत छेदतात, म्हणून ते एकसंपाती आहेत. त्रिकोण KLM च्या तिन्ही कोनांच्या कोनदुभाजकांचा छेदबिंदू I आहे. म्हणून आपण असे म्हणू शकतो की त्रिकोणाचे तिन्ही कोनदुभाजक एकसंपाती असतात. आता आपण दिलेल्या त्रिकोणाचा कोनदुभाजक काढण्याची रचना करू. प्रश्न 5. त्रिकोण STD हा कोणताही एक त्रिकोण काढून त्याच्या तिन्ही कोनांचे कोनदुभाजक काढा. उकल. आपण असा त्रिकोण काढू की त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी 5 सेंटीमीटर असेल. म्हणून बाजू ST ची लांबी 5 सेंटीमीटर, बाजू TD ची लांबी 5 सेंटीमीटर, बाजू SD ची लांबी 5 सेंटीमीटर. आता आपण कोनदुभाजकाच्या रचनेने सुरुवात करू. T केंद्र घ्या. कंपासचे टोक T बिंदूवर ठेवा. बाजू ST आणि TD ला E आणि F मध्ये छेदणारे कंस काढा.
आता ई केंद्र घेऊन त्याच त्रिज्येने कोन एसटीडी च्या आतील भागात एक कंस काढा. आता एफ केंद्र घेऊन त्याच त्रिज्येने कोन एसटीडी च्या आतील भागातील आधीच्या कंसाला छेदणारा कंस काढा. दोन्ही कंसांच्या छेदबिंदूला एम नाव द्या. आता किरण टी एम काढा. किरण टी एम हा कोन एसटीडीचा दुभाजक आहे. अशा प्रकारे आपण कोन एसटीडीचा कोन दुभाजक काढला. आता आपण कोन एसडीटी याचा कोन दुभाजक काढू. त्यासाठी डी हा केंद्रबिंदू घ्या. कंपासचे टोक डी या बिंदूवर ठेवा आणि कंपासने बाजू एस डी व टीडी ला जी आणि एच मध्ये छेदणारे कंस काढा. आता जी केंद्र घेऊन त्याच त्रिज्येने कोन एस डी टी च्या अंतर्भागात एक कंस काढा. आता एच केंद्र घेऊन त्याच त्रिज्येने कोन एस डी टी च्या अंतर्भागातील आधीच्या कंसाला छेदणारा कंस काढा. कंसाच्या छेदबिंदूला एन हे नाव द्या. आता किरण डी एन काढा. किरण डी एन हा कोन एस डी टी चा कोन दुभाजक आहे. अशा प्रकारे आपण कोन एस डी टी चा कोन दुभाजक काढला. आता आपण कोन टी एस डी चा कोन दुभाजक काढू. बिंदू एस हा केंद्र घेऊन कंपासचे टोक बिंदू एस वर ठेवा आणि कंपासने बाजू एस टी व एस डी यांना जे आणि के बिंदू छेदणारे कंस काढा. आता जे हा बिंदू केंद्र घेऊन त्याच त्रिज्येने कोन टी एस डी च्या अंतर्भागात एक कंस काढा. आता के केंद्र घेऊन त्याच त्रिज्येने कोन टी एस डी च्या अंतर्भागातील आधीच्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा. कंसाच्या छेदबिंदूला क्यू नाव द्या. आता किरण एस क्यू काढा. किरण एस क्यू हा कोन टी एस डी चा कोन दुभाजक आहे. अशा प्रकारे आपण कोन टी एस डी चा कोन दुभाजक काढला. त्रिकोण एस टी डी च्या तिन्ही कोन दुभाजकांच्या छेदबिंदूला आय हे नाव द्या. प्रश्न 6. बाजूच्या आकृतीत त्रिकोण के एल पी मध्ये बिंदू एम हा बाजू एल पी चा मध्यबिंदू आहे. 1. त्रिकोण के एल पी मध्ये रेख के एन ला काय म्हणतात? उकल. त्रिकोण के एल पी मध्ये रेख के एन हा शिरोलंब आहे. रेख के एन हा शिरोबिंदू के मधून समोरील बाजू एल पी वर काढलेला लंब आहे. 2. त्रिकोण के एल पी मध्ये रेख के एम ला काय म्हणतात? उकल. बाजू एल पी चा मध्यबिंदू एम दिलेला आहे, म्हणून त्रिकोण के एल पी मध्ये के एम ही त्रिकोणाची मध्यगा आहे, कारण ती शिरोबिंदू के आणि समोरील बाजू एल पी चा मध्यबिंदू यांना जोडते. आता आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील काही प्रश्न सोडू. प्रश्न 1. रिकाम्या जागा भरा. 1. त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक एकसंपाती असतात. 2. जर जी हा त्रिकोण पी क्यू आर च्या मध्यगांचा संपात बिंदू असेल तर रेषा आर जी बाजू पी क्यू ला दुभागते. प्रश्न 2. सोबतच्या आकृतीतील मध्यगांची नावे लिहा. उत्तर. रेख एई, रेख बीडी व रेख सी एफ या त्रिकोण एबीसीच्या मध्यगा आहेत. मुलांनो, बाजूची आकृती पहा. आपणा सर्वांना ती परिचित आहे. तो त्रिकोण आहे. आपण त्रिकोणाच्या बाजू आणि त्रिकोणाचे कोन ओळखू शकतो. म्हणून आपण उजळणी उदाहरण संग्रह 30 सोडवू. प्रश्न 1. बाजूच्या त्रिकोणाच्या आकृत्यांचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा. येथे आपल्याला प्रत्येक त्रिकोणाचे नाव, त्याच्या बाजूंची नावे
व त्यांच्या कोनांची नावे ओळखून लिहायची आहेत. आकृतीकडे पहा. त्रिकोणाचे नाव त्रिकोण ABC आहे. त्रिकोणाचे नाव लिहिताना त्रिकोणाच्या नावापूर्वी त्रिकोणाचे चिन्ह लिहितात. बाजूंची नावे बाजू AB, बाजू BC, बाजू AC. कोनांची नावे CAB कोन, ABC कोन, ACB कोन आहेत. आपण त्रिकोणाच्या कोनाचे नाव लिहिताना कोनाच्या नावासमोर कोनाचे चिन्ह लिहितो. आता या आकृतीकडे पहा. त्रिकोणाचे नाव आहे त्रिकोण XYZ. त्यांच्या बाजूंची नावे बाजू XY, बाजू YZ, बाजू XZ. त्यांच्या कोनांची नावे कोन YXZ, कोन XYZ, कोन XZY. आता या त्रिकोणाकडे पहा. त्रिकोणाचे नाव त्रिकोण KVS. त्याच्या बाजूंची नावे बाजू KV, बाजू VS, बाजू KS. त्याच्या कोनांची नावे कोन VKS, कोन KVS, कोन VSK. आपल्याला माहित आहे की 3 बाजू आणि 3 कोन असे त्रिकोणाचे एकूण 6 घटक असतात. जर त्रिकोणाचे 6 घटक दिले तर आपल्याला त्रिकोणाची आकृती काढता येते. जरी त्रिकोणाचे सर्वच घटक माहीत नसतील तरी काही घटक दिल्यास त्रिकोण काढता येतो. म्हणून त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्यास त्रिकोण कसा काढतात ते आपण पाहू. त्रिकोण SKT असा काढा की बाजू SK ची लांबी 3.2 सेंटीमीटर, KT बाजूची लांबी 3.5 सेंटीमीटर, ST बाजूची लांबी 2.5 सेंटीमीटर. आपण त्रिकोण रचनेच्या पायऱ्या पाहू. रचना करण्यास सुरुवात करण्यापूर्वी दिलेल्या मापानुसार त्रिकोण रचना करणे सोपे व्हावे म्हणून दिलेल्या माहितीनुसार कच्ची आकृती काढणे आवश्यक आहे. प्रथम कच्ची आकृती काढा आणि बाजूंची लांबी लिहा. आता रचनेला सुरुवात करू. प्रथम रेख KT हा 3.5 सेंटीमीटर लांबीचा काढा. नंतर कंपासमध्ये 3.2 सेंटीमीटर इतकी त्रिज्या घेऊन कंपास K बिंदूवर ठेवा आणि रेख KTच्या एका बाजूला एक कंस काढा. नंतर कंपासमध्ये 2.5 सेंटीमीटर इतकी त्रिज्या घेऊन कंपास T बिंदूवर ठेवा व आधीच्या कंसाला छेदणारा कंस काढा. छेद बिंदूला नाव S द्या. आता बिंदू S आणि K व S आणि T जोडा. अशा प्रकारे आवश्यक अशा त्रिकोण SKT ची रचना केली. मुलांनो, रचना करताना आपण कोणताही कंस प्रथम काढू शकतो. म्हणजे 2.5 सेंटीमीटर त्रिज्येचा कंस प्रथम काढून नंतर 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचा दुसरा कंस काढा. आता आपण उदाहरण संग्रह 31 मधील एक उदाहरण सोडवू. प्रश्न 1. खाली दिलेल्या मापानुसार त्रिकोणाची आकृती काढा. त्रिकोण PQR मध्ये बाजू PQ व बाजू PR च्या लांबी समान आहेत, म्हणजेच 5.9 सेंटीमीटर आहेत आणि बाजू QR ची लांबी 3.3 सेंटीमीटर आहे. उकल. त्रिकोण PQR मध्ये बाजू PQ आणि बाजू PR च्या लांबी समान असून ती 5.9 सेंटीमीटर आहे. बाजू QR ची लांबी 3.3 सेंटीमीटर आहे. आता आपण त्रिकोणाची रचना करण्यास सुरुवात करू. प्रथम कच्ची आकृती काढा. बाजू QR ही 3.3 सेंटीमीटर लांबीची काढा. नंतर कंपासमध्ये 5.9 सेंटीमीटर इतकी त्रिज्या घेऊन कंपास Q बिंदूवर ठेवून QR च्या एका बाजूला एक कंस काढा. आता तेवढीच त्रिज्या ठेवून कंपास R बिंदूवर ठेवा व आधीच्या कंसाला छेदणारा कंस काढा. कंसाच्या छेद बिंदूला P हे नाव द्या. आता बिंदू P आणि Q व P आणि R जोडा. अशा प्रकारे आपण आवश्यक असा त्रिकोण PQR काढला. त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण कसा काढतात ते आपण आता पाहू. त्रिकोण DEF असा काढा की बाजू DE ची लांबी 2.5 सेंटीमीटर आहे. बाजू EF ची लांबी 3 सेंटीमीटर आणि कोन E 55 अंश आहे.
कोन ई हा बाजू डीई व बाजू EF यांनी समाविष्ट केलेला कोन आहे. आता आपण रचनेच्या पायऱ्या पाहू. प्रथम आपण अपेक्षित त्रिकोणाची कच्ची आकृती काढू आणि त्यात दिलेल्या बाजूची मापे आणि कोनाचे माप लिहू. आता रचनेला सुरुवात करू. प्रथम 3 सेंटीमीटर लांबीचा रेख EF काढा. आता कोनमापक घेऊन तो रेख EF च्या ई बिंदूवर ठेवा. 55 अंशाच्या कोनाशी खूण करून X नाव द्या. किरण EX काढा. आता कंपासमध्ये 2.5 सेंटीमीटर इतके अंतर घ्या. ई केंद्रावर कंपास ठेवा आणि किरण EX ला डी बिंदू छेदणारा कंस काढा. आता बिंदू DF जोडा. अशा प्रकारे आपण अपेक्षित त्रिकोण DEF मिळवला. आता आपण उदाहरण संग्रह 32 मधील उदाहरण सोडवू. प्रश्न 1. खालील मापानुसार त्रिकोण रचना करा. त्रिकोण LMN मध्ये बाजू LM ची लांबी 4 सेंटीमीटर, बाजू MN ची लांबी 5 सेंटीमीटर, कोन M चे माप 70 अंश आहे. उकल. प्रथम आपण कच्ची आकृती काढू. त्यात बाजूंची व कोनांची दिलेली मापे लिहू. आता आपण त्रिकोण LMN ची आकृती काढण्यास सुरुवात करा. प्रथम 5 सेंटीमीटर लांबीचा MN रेख काढा. आता कोनमापक रेख MN च्या M बिंदूवर ठेवा. 70 अंशाच्या कोनाची खूण करून त्याला P नाव द्या आणि किरण MP काढा. आता कंपासमध्ये 4 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन केंद्रावर कंपास ठेवा आणि रेख MP ला छेदणारा कंस काढा. छेदबिंदूला L नाव द्या. बिंदू L व N जोडा. अशा प्रकारे अपेक्षित त्रिकोण LMN काढला. आता आपण 2 कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू दिली असता त्रिकोण कसा काढतात ते पाहू. त्रिकोण PQR असा काढा की त्याच्या बाजू QR ची लांबी 4.2 सेंटीमीटर आहे. कोन Q चे माप 50 अंश आणि कोन R चे माप 40 अंश आहे. आता आपण कच्ची आकृती काढून त्यात दिलेल्या कोनांची मापे व बाजूची लांबी लिहू. आता आपण आकृती काढण्यास सुरुवात करू. प्रथम 4.2 सेंटीमीटर लांबीचा QR रेख काढा. आता कोनमापक घ्या आणि कोनमापकाचा केंद्र Q बिंदूवर ठेवा. Q बिंदूवर 50 अंशाच्या कोनाची खूण करा. त्याला Y नाव द्या. आता किरण QY काढा. आता कोनमापकाचा केंद्र R बिंदूवर ठेवा. 40 अंशावर खूण करा. त्या बिंदूला Z नाव द्या. आता किरण RZ काढा. 2 किरणाच्या छेदबिंदूला P नाव द्या. अशा प्रकारे अपेक्षित त्रिकोण PQR काढला. आता आपण उदाहरण संग्रह 33 मधील एक उदाहरण सोडवू. प्रश्न 1. खालील दिलेल्या मापावरून त्रिकोणाची आकृती काढा. त्रिकोण NQP मध्ये बाजू QP ची लांबी 7.1 सेंटीमीटर आहे. कोन Q चे माप 32 अंश आणि कोन P चे माप 110 अंश आहे. उकल. अपेक्षित त्रिकोणाची कच्ची आकृती काढून दिलेल्या बाजूचे माप व कोनांची मापे आकृतीत लिहा. आता खऱ्या आकृतीच्या रचनेला सुरुवात करू. प्रथम रेख QP हा 7.1 सेंटीमीटर लांबीचा काढा. आता कोनमापक घेऊन कोनमापकाचा केंद्र Q बिंदूवर ठेवा. Q कोनासाठी 32 अंशाची खूण करा. आता किरण QT काढा. आता कोनमापकाचा केंद्र P बिंदूवर ठेवा. P कोनासाठी 110 अंशाची खूण करा. आता किरण PS काढा. 2 किरणांच्या छेदबिंदूला N नाव द्या. अशा प्रकारे अपेक्षित त्रिकोण NQP काढला. पडद्यावर दाखवलेली आकृती आपणा सर्वांना परिचित आहे. ती काटकोन त्रिकोणाची आकृती आहे. आता आपण पाहूया की काटकोन त्रिकोणाचा कर्ण व एक भुजा दिली असता काटकोन त्रिकोण कसा काढता येतो. काटकोन त्रिकोण XYZ असा काढा
की कोन वायचे माप 90 अंश, बाजू वाय झेडची लांबी 4 सेंटीमीटर आणि बाजू एक्स झेडची लांबी 4.5 सेंटीमीटर आहे. आता आपण आकृती काढण्यास सुरुवात करू. प्रथम आपण कच्ची आकृती काढू आणि त्या आकृतीत दिलेली मापे लिहू. आता आपण खऱ्या आकृतीच्या रचनेला सुरुवात करू. प्रथम रेख वाय झेड हा 4 सेंटीमीटर लांबीचा काढा. आता कोनमापकाचा केंद्रबिंदू रेषाखंड वाय झेडच्या वाय बिंदूवर ठेवा आणि वाय कोनासाठी 90 अंशावर कोन करा. किरण वाय डब्ल्यू काढा. आता कंपासमध्ये 4.5 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन कंपास झेड बिंदूवर ठेवा आणि कंपासने किरण वाय डब्ल्यूला बिंदू एक्स मध्ये छेदणारा कंस काढा. आता एक्स व झेड हे बिंदू जोडा. अशा प्रकारे अपेक्षित त्रिकोण एक्स वाय झेड तयार झाला. आता आपण उदाहरण संग्रह 34 मधील एक उदाहरण सोडवू. प्रश्न 1. त्रिकोण ABC मध्ये कोन A हा 90 अंशाचा असून AB ची लांबी 3.8 सेंटीमीटर व बाजू BC ची लांबी 4.2 सेंटीमीटर आहे. आता आपण आकृती काढायला सुरुवात करू. प्रथम आपण कच्ची आकृती काढू आणि त्या आकृतीत दिलेली मापे लिहू. उकल. आता आपण खऱ्या आकृतीची रचना करण्यास सुरुवात करू. प्रथम रेख AB हा 3.8 सेंटीमीटर लांबीचा काढू. आता कोनमापकाचा केंद्रबिंदू रेख ABच्या A बिंदूवर ठेवा व कोन A साठी 90 अंशाची खूण करा व T बिंदूतून जाणारा किरण AT काढा. आता कंपासमध्ये 4.2 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन B या केंद्रावर कंपास ठेवून किरण AT ला C बिंदूत छेदणारा कंस काढा. बिंदू C आणि B जोडा. अशा प्रकारे अपेक्षित असा त्रिकोण ABC तयार झाला. आता आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील काही उदाहरणे सोडवू. प्रश्न 1. त्रिकोण XYZ असा काढा की बाजू XY ची लांबी 5 सेंटीमीटर, YZ बाजूची लांबी 5.6 सेंटीमीटर आणि XZ बाजूची लांबी 4.2 सेंटीमीटर. आता आपण त्रिकोण काढायला सुरुवात करू. प्रथम कच्ची आकृती काढू. त्यात दिलेल्या बाजूंची मापे लिहू. उकल. आता आपण अपेक्षित त्रिकोण रचना सुरू करू. प्रथम रेख YZ हा 5.6 सेंटीमीटर लांबीचा काढा. नंतर कंपासमध्ये 5 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन कंपासचे टोक रेख YZच्या Y बिंदूवर ठेवून कंस काढा. आता कंपासमध्ये 4.2 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन कंपासचे टोक रेख YZच्या Z बिंदूवर ठेवून आधीच्या कंसाला छेदणारा कंस काढा. कंसाच्या छेद बिंदूला X नाव द्या. आता बिंदू X आणि Y व X बिंदू आणि Z जोडा. अशा प्रकारे अपेक्षित त्रिकोण XYZ तयार झाला. प्रश्न 2. त्रिकोण STD असा काढा की कोन T चे माप 80 अंश, बाजू ST ची लांबी 5.8 सेंटीमीटर, बाजू TD ची लांबी 6.2 सेंटीमीटर. प्रथम आपण त्रिकोणाची कच्ची आकृती काढू आणि आकृतीत दिलेल्या बाजूची आणि कोनांची मापे लिहू. उकल. आता आपण अपेक्षित त्रिकोण STD च्या रचनेला सुरुवात करू. प्रथम रेख TD हा 6.2 सेंटीमीटर लांबीचा काढू. आता कोनमापकाचा केंद्रबिंदू रेख TDच्या T बिंदूवर ठेवून T कोनसाठी 80 अंशाची खूण करू व किरण TP काढला. आता कंपासमध्ये 5.8 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन T केंद्रावर कंपासचे टोक देऊन किरण TP ला S मध्ये छेदणारा कंस काढला. आता बिंदू S व D जोडले. अशा प्रकारे अपेक्षित त्रिकोण STD तयार झाला. प्रश्न 3. त्रिकोण FAX असा काढा की कोन A चे माप 60 अंश, कोन X चे माप 70 अंश असून बाजू AX ची लांबी 6 सेंटीमीटर आहे. रचना करण्यापूर्वी प्रथम त्रिकोणाची कच्ची आकृती काढू व कोनांची व बाजूंची दिलेली माप कच्च्या आकृतीत लिहू. उकल. आता त्रिकोणाची अपेक्षित आकृती काढू. प्रथम रेख AX हा 6 सेंटीमीटर लांबीचा काढू. आता कोनमापक घेऊन कोनमापकाचा केंद्रबिंदू A बिंदूत ठेवून कोन A साठी 60 अंशाची खूण करू. P बिंदूतून जाणारा किरण AP काढू.
आता कोनमापकाचा केंद्र एक्स बिंदूवर ठेवून कोन एक्स साठी 70 अंशाची खूण करू व बिंदू एल मधून जाणारा किरण एक्स एल काढू. दोन किरणांच्या छेदबिंदूला एफ नाव द्या. अशा प्रकारे अपेक्षित त्रिकोण FAX तयार झाला. प्रश्न 4. त्रिकोण IRD असा काढा की बाजू RD ची लांबी 3.8 सेंटीमीटर, बाजू ID ची लांबी 4.2 सेंटीमीटर असून कोन R चे माप 90 अंश आहे. आता आपण त्रिकोण काढायला सुरुवात करू. प्रथम त्रिकोणाची कच्ची आकृती काढू व दिलेल्या बाजूची मापे व कोनाचे माप कच्च्या आकृतीत लिहू. उकल. आता अपेक्षित त्रिकोणाची आकृती काढण्यास सुरुवात करू. प्रथम रेषाखंड RD हा 3.8 सेंटीमीटर लांबीचा काढू. आता कोनमापकाचा केंद्र रेख RD च्या R बिंदूवर ठेवून R कोनसाठी 90 अंशाची खूण करा व बिंदू A मधून जाणारा किरण RM काढा. आता कंपासमध्ये 4.2 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन D केंद्रावर कंपास ठेवून किरण RM ला बिंदू I मध्ये छेदणारा कंस काढा. बिंदू I व D जोडा. अशा प्रकारे अपेक्षित त्रिकोण IRD तयार झाला. अशा प्रकारे त्रिकोणाची रचना केव्हा करू शकतो ते आपण पाहिले. जर 3 बाजूंची लांबी दिली, 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला, 2 कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू दिली असता त्रिकोण काढणे. आपण काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक भुजा किंवा एक बाजू दिली असता त्रिकोण कसा काढतात हे सुद्धा शिकलो.